चांगला बॅटल पाहायला भेटेल आपल्याला दोन संघांमध्ये. आजच्या दिवसा रेग्युलर पोर मधला हा चौथा सामना असेल. पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये पहिल्या चेंडूवरती सरचे स्वागत केले. वेलकम टू द ग्राउंड म्हणत असताना चेंडूला फेकून दिले लॉंग ऑफच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज नीरजच्या बॅट मधून आलेला हा कणकणीत असा षटकार. सॉरी, सुमितच्या बॅट मधून आलेला. पुढील चेंडू कव्हर मध्ये केला तिथे क्षेत्ररक्षण सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. फक्त सिंगल धाव मिळाली या चेंडूवरती. पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना सिंगल वरती समाधान मानावं लागते. कमबॅक करताना पाहतोय आपण वाईट यॉर्करचा मारा केला होता गोलंदाज अयाजने. आता मात्र स्ट्राईक एन वरती नीरज पाटीलला पाहतोय आपण, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. तोच नीरज. सरळ रेषेमध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय फायनलच्या दिशेने. तिथे डायरेक्ट हिट पाहिलं होतं, परंतु सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना फलंदाजाला पाहतोय एक धाव पूर्ण करत असताना मिळते ती एक धाव. अयाज स्ट्राईक इन वरती सुमित. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग फोरची अपील आणि इथे अपील करत असताना पंच इथं अपील फेटाळत असताना डॉट चेंजेस सांगता मैदानावरती. अपील तर खूप सारी पाहायला भेटली होती. उत्साह खूप होता, पण कॉन्फिडन्स थोडा कमी पाहायला भेटला. त्यामुळे तिथे नॉट आउट असेल फलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडू. तेवढा चांगला फटका करायचा होता. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. स्वतः यष्टक्ष येईल अडवेल. या दरम्यान पुन्हा एकदा फक्त ना फक्त सिंगल जाव पाहायला भेटते आपल्याला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते अयाज कडून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढील चेंडूवरती एकही मोठा फटका खेचू देत नाही दोन्ही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी. या दरम्यान अजिंक्य वाल्मिक जमदरे यांचं सहर्ष स्वागत आहे. आगमन झाले दादा, सरचे स्वागत असेल. या आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा आपल्या या स्पर्धेमध्ये. सरचे स्वागत. वळूया सामन्याकडे. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. फुल टॉच चेंडू वरती फुल टोल वसूल करत असताना फेकून दिलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, ते इथे शेवटच्या चेंडूवरती सुद्धा नीरजच्या बॅट मधून कणकणीत असा मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धाव फलकावरती धावा गोवे संघाच्या 15 धावा. चांगली गोलंदाजी करत होता पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर, परंतु 6व्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू भेटला आणि फुल टोल वसूल करत असताना खेचला येतो षटकार. नवीन गोलंदाज जाकीर. फिरून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं, तिथे चेंडू जातोय. धन 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 करे सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहतोय. पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी जाकीरवरती तिथे सोपवली होती, परंतु त्याचं सुद्धा स्वागत करत असताना सुमितच्या बॅट मधून चौकार पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला असेल तर या सुमितच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटला होता, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहतोय पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल करत असताना चांगली फलंदाजी. दोन्ही फलंदाज पाहतोय सेन्सिबल फलंदाजी. रिवाजचा पवित्र घेतला होता. बीट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडूचे सांगता जाकीर कडून पाहायला भेटतोय. प्रत्युत्तर देत असताना डॉट चेंडू फेकतोय जाकीर. पुन्हा एकदा जाकीर.
पुन्हा एकदा लॉफ केलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधला सर्वात सुरक्षित फटका. चेंडू घेतोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज सुमितच्या बॅट मधून आलेला या इनिंग मधला दुसरा षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू बीट झाला होता फलंदाज, परंतु तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला भेटतोय सुमेशच्या बॅट मधून. षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता. मिडविकेटवरून क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान फक्त न फक्त सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफला फटका खेचलाय. तिथे क्षेत्ररक्षक आयातला पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल धाव या चेंडूवरती सुद्धा पाहायला भेटते आपल्याला. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज जाकीरला पाहतोय. षटकार चौकार आल्यानंतर मोठा फटका खेळू देत नाही. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. पुन्हा बीट झालाय. कॉर्ड बेंच अपील करत असताना अपील इथे फेटाळून लावत आहे. डॉट चेंडू सांगतात. दुसरं षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 27 धावा जय पारदेव गोवे संघाच्या. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा पाहतोय. आयाजवरती विश्वास दाखवला तिसऱ्या षटकासाठी. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा ना बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निराश येते. नीरजला पाहतोय आपण. मोठा फटका केल्याची संधी होती परंतु बीट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा आयात सज्ज झालाय. लॉफ केलंय. पुन्हा एकदा बॅट खाली चेंडू होता. चेंडूला फेकून दिलंय. मिडविकेटचं क्षेत्र निवडलंय. 6 धावांसाठी षटकार पाहतोय नीरजच्या बॅट मधून. खणखणीत असा षटकार. पहिला चेंडू बीट झाला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती इथे मोठा फटका येत असताना फलंदाज नीरजच्या बॅट मधून. षटकार. वारंवार आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळत असताना असं दोन्ही तिसरं षटक पाहतोय आपण. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 2 मोठे फटके पाहायला भेटले होते. या ओव्हर मध्ये सुद्धा एक मोठा फटका पाहायला भेटतोय. रिव्हर्सचा पवित्र घेतला होता. बीट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. सरळ बॅटने जर आपले एवढे भारी फटके येत आहेत तर हा माणूस कशासाठी हा प्रश्न असेल डागआउट मधून गोवे संघाच्या. स्टेप डाऊन स्टेप आउट होऊन केला फटका. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू जाईल वन बाहून सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार येत असताना फलंदाज नीरजच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा चौकार. चांगली फलंदाजी नीरजच्या बॅट मधून पाहतोय आपण. आतापर्यंत नीरजचा विचार केला तर तो 7 चेंडू मध्ये 18 धावेवरती खेळतोय. सुमितला पाहिलं तर 9 चेंडूवरती 19 धावसंख्येवरती खेळत असताना आपल्या संघासाठी सलामीवीर फलंदाज. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये फटका घेतलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आला होता
3 धाव वाचत असताना कौतुकास्पद क्षेत्ररक्षक पाहायला भेटते आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. फक्त ना फक्त सिंगल धाव मिळते या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षक होते तिथे. बाबूला पाहतोय आपण. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. वारंवार बीट होत आहे फलंदाज. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटके समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 38 धावा बिनगडी बाद जय पारदेव गोवे संघाच्या. पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जायचे. बा जो पाण्याची पूर्तता करण्यासाठी जो प्लेयर गेलाय ना त्या पाण्याची पूर्तता करण्यासाठी जो खेळाडू गेला होता ना त्या खेळाडूचा तिथे गॉगल पडलाय मैदानामध्ये. मित्रा कलेक्ट कर. तीन षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. जय पारदेव गोवे संघाच्या 38 धावा. चांगली फलंदाजी सलामीर फलंदाज अजूनही मैदानावरती पाहायला भेटतात आपल्याला. सुमित आणि नीरजला पाहतोय. तर 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. अमरला पाहतोय आपण. राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अमर. तर स्ट्राईक एन वरती नीरजला पाहतोय. हवेमध्ये चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवरती सफलता अर्चित करत असताना गोलंदाज अमरला पाहतोय. पहिला झटका बसतोय तो गोवे संघाला नीरजच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती अमोलला पाहतोय आपण. वन डाऊनचा फलंदाज. वन डाऊनच्या फलंदाजाकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात. प्रत्येक संघाला पाहतोय आपण. तेच कामगिरी घेऊन इथे फलंदाजीसाठी गेलाय तो. अमोलला पाहतोय. स्ट्राईक इन वरती फेस करेल गोलंदाज अमर याला, ज्याने पहिला चेंडूवरती सफलता अर्जित केली. लोअर पद्धतीचा चेंडू सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बीट झालाय. बॅटची इनरेज घेऊन स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू गॅदर करेल. या दरम्यान सिंगल धावेचा अवधी होता आणि इथे सिंगल धाव घेत असताना अमोलला पाहतोय आपण. एकच धाव. एक धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 39 धावा. एक गडी बाद गोवे संघाच्या. कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज अमर याला. पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला तर 38 धावा खर्च झाल्या होत्या. नंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन 4थं षटक हाताळण्यासाठी अमर सज्ज झाला. आता मध्ये पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडूला फेकला. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आपल्याला. स्वतःला स्ट्रेच करीत असत झेल पकडलाय तो. क्षेत्ररक्षक होते सूरज. चांगला झेल पाहायला भेटला. सिराज होते. चांगला झेल पाहायला भेटला सिराज कडून. अजून एक झटका पारदेव संघाला. जे पारदेव गोवे संघाला.
सुमितच्या स्वरूपामध्ये सलामीर फलंदाज दोन्ही मैदानाच्या आश्रयाला पाहतोय आपण. गोलंदाजी चांगली पाहायला भेटते गोलंदाज अमर कडून. 3 चेंडू मध्ये 2 मोठे झटके देत असताना अमरला पाहतोय. नवीन फलंदाज आकाशला पाहतोय आपण. स्ट्राईक होती इनॅट नंबर 4 वरती फलंदाजीसाठी आलाय लेफ्ट हँड फलंदाज. पहिला चेंडू लॉंग ऑफला खेळला तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आपल्या क्षेत्ररक्षकाकडून. पाहू चेक केलं जाईल. सेफ असेल. ओके फक्त ना फक्त सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. क्षेत्ररक्षक होते सूरज होते. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना पाहतोय आपण सूरजला. आता मात्र चेंडूला फेकून दिलाय फलंदाज. 1 डाऊनचा फलंदाज अमोल वरती अपेक्षावरती खरा उतरत असताना मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि तिथे अमरला इथे आसमान दाखवत असताना खेचला येतो षटकार. अमरचा विचार केला तर पहिल्या 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु 5व्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला भेटतोय फलंदाज अमोलच्या बॅटमधून. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला अमर याचा फेस करेल. स्ट्रायकेन वरती अमोल ज्याच्या बॅट मधून आपण आत्ताच एक षटकार पाहिलाय. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक होते फक्त पाहत बसले. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेचत असताना खेचल्या त्या या 6 धावा. 4थं षटक समाप्त झालंय. 4 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 52 धावा 2 गडी बाद जय पारदेव गोवे संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे. हाणामारीचं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. शाकिबला पाहतोय तर स्ट्रायकेन वरती फलंदाज आकाशला पाहतोय लेफ्ट हँड फलंदाज. पहिला चेंडू फुलटा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला केला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान फक्त न फक्त सिंगल धाव पाहायला भेटते. एकच धावेवरती समाधान मानावं लागते आकाशला. अमोल स्ट्रायकेन होती. गोलंदाज शाकीर वाईट यॉर्करचा मारा करत असताना बीट केलाय फलंदाजाला. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आपण मागच्या ओव्हर मध्ये 2 बॉल चेंडूवरती 2 षटकार पाहिले होते, त्याच फलंदाजाला बीट करण्यामध्ये शूटरला येतो गोलंदाज शाकिबला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी या 2 चेंडूवरती पाहायला भेटते शाकिब कडून. आता मात्र खोदून काढलाय चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं शाकिब कडून. 2 क्षेत्ररक्षक आले होते पण तो अडवण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते क्षेत्ररक्षकाने. 4 धावा वाचवत असताना फक्त 2 धावा या चेंडूवरती.
थोडासा थांबलाय शाकीर. चला बल्ल्याने संघ जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षणची व्यूहरचना चेंज करून सामना सुरू करूया. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधल्या शेवटच्या षटकामधले. फुलटॉस चेंडू हाय मध्ये खेचला, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, चांगला झेल पाहायला भेटला आणि अजून एक झटका बसतो, तिसरा झटका. फलंदाज अमोलची वेळ खेळली तर संपुष्टात येत असताना मिळाली ती सफलता शाकिबला. मयूरला पाहतोय आपण इनॅट नंबर 5 वरती फलंदाजीसाठी शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी. गोलंदाज शाकिब याची चांगली गोलंदाजी पाहतो शाकिबची. 4 चेंडू फेकत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या शेवटच्या षटकामध्ये आणि एका फलंदाजाला बाद केलाय. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. धाव घेण्याचं मानस होतं पण धाडच नव्हतं अमोलचं, सॉरी आकाशाचं. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये शाकिब कडून. जशी अपेक्षा होती तशी अपेक्षेवरती गोलंदाजी करताना पाहिला आपण शाकिबला. शेवटचा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती चेंडू आदळतोय. चेंडू फील्ड होईल या दरम्यान एक धावेचा होते आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलंय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल जय पारदेव गोवे संघाला. 5वं षटक इथे समाप्त झाले. 5 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. जय पारदेव गोवे संघाच्या 56 धावा, म्हणजे विचार केला ना 4 ओव्हरमध्ये 52 धावा होत्या, तर या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्यात. चांगली गोलंदाजी शाकिब कडून पाहतो. या ओव्हरमध्ये थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज शाकिब. येणारी 30 चेंडू 57 धावांची गरज असेल विजयासाठी बल्ल्यानी संघाला.
चला पारदेव संघ गोवे संघ लवकरात लवकर क्षेत्र सजून घ्या. बल्लाने संघ आपले फलंदाज मैदानावरती पाठवायचे, जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल दोन्ही संघाला. अजून या आजच्या दिवसामध्ये आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत, याची नोंद घ्या. आपल्याला सामने खेळायचे आहेत मित्रांनो, त्यामुळे लवकरात लवकर जा. काल नेला प्रथम फलंदाजी करत असताना पाहिलं आपण जे पारदेव गोवे संघाने 30 चेंडूमध्ये 56 धावा बनवल्या, तर लक्ष ठेवलं ते बल्लानी संघासमोर विजयासाठी येणारे 30 चेंडू 57 धाव्यांची गरज. बल्लानी संघाकडून सलामीर फलंदाज पाहतोय आपण. सलामीसाठी जात असताना सूरज आणि रुपेशला पाहतोय. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज नीरजला पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो. राईट आर्म ओव्हर द विकेट नाही नीरज. स्ट्राईक एनवरती सूरज, नॉन स्ट्राईक एनवरती पाहतोय आपण रुपेशला पाहतोय. येणारे 30 चेंडू 57 धाव्यांची गरज. चला पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच इथे सुरू होते. येणारे 30 चेंडू 57 धाव्यांची गरज. पहिला चेंडू नीरजाचा, हाफ ट्रॅकर चेंडू होता. पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि ते बार बार बचावलेत फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं, तेवढा चांगला थ्रो सुद्धा पाहायला भेटला होता. परंतु या दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना, एका धावाने श्री गणेशा करत असताना पाहतोय आपण बल्लानी संघासाठी सूरजला पाहतोय. स्वतःचं व संघाचं इथे खातं ओपन करताना सूरज. आता मात्र स्ट्राईक वरती रुपेशला पाहतोय. फेस करे गोलंदाज नीरज यांना. पुन्हा एकदा अख्खा ओव्हर मध्ये फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. सीमारेषा लगत अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय थांबवू शकत नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज रुपेशच्या मॅट मधून आलेला हा खणखणी असा चौकार. पहिल्या चेंडू वरती 4 धाव वसूल करत असताना पाहतोय आपण रुपेशला. पहिला चेंडू फेस करत होता, चांगलं गॅप शॉट सिलेक्शन पाहायला भेटलं आपल्याला. 4 धावांसाठी चौकार. सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनरच घेऊन चेंडू जातोय मेडुगेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान पुन्हा सिंगल धावेचा अवधी आणि सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला. सिंगलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण चौकार आल्यानंतर फलंदाज रुपेशला पाहिलं सन्मान देत असताना गोलंदाजाला. पुन्हा एकदा आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट चेंडू पाहायला भेटतो आता
30 या सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात आला. निर्धाव चेंडू सांगता एकही धाव मिळाला नाही या चेंडूवरती फलंदाजांना. हवेमध्ये चेंडू लॉंग ऑफ करून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला झेल पाहायला भेटला. रनिंग झेल पाहायला भेटलेला आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. क्षेत्ररक्षक होते देवेन होते. चांगला झेल देवेनकडून पाहायला भेटला. स्वतःच्या फॉलो मध्ये रनिंग झेल पाहायला भेटला देवेन. पहिला झटका बल्ल्यानी संघाला फलंदाज सूरजच्या स्वरूपामध्ये. कम बॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज नीरज याला चौकार आल्यानंतर पुढील चेंडूवरती सिंगल नंतर डॉट चेंडू. 5व्या चेंडूवरती इथे सफलता अर्चित करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय फक्त 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च झाल्यात आणि एका फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज नीरज. तर बल्ल्याने संघाकडून पाहतोय आपण तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय वन डाऊनचा फलंदाज शाकिब. त्याने गोलंदाजी तर खूप चांगली केली आहे, परंतु हा सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली करावी लागेल आपल्या संघासाठी. स्ट्रायकेनवरती शाकिब. शॉर्ट ऑफ लेग चेंडू सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक परंतु चुकी करते आणि चुकीचं रूपांतर 4 धावे होत असताना मिळाला त्या 4 धावा बल्ल्या आणि संघाला. दहा धावा धाव फलकावरती. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बल्ल्याने संघाचं धावफलक पाहतोय 1 गडी बाद 10 धावा. म्हणजे समीकरण असेल येणारे 24 चेंडू 47 धाव्यांची गरज असेल विजयासाठी बल्ल्याने संघाला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी राईट अप ओव्हर द विकेटने विवेकला पाहतोय आपण. विवेकच्या खांद्यावरती जबाबदारी दिली संघनायकाने. पाहूया कशी गोलंदाजी करते पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. तर स्ट्रायकेनवरती सलामीर फलंदाज. त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. पहिला चेंडू फेस करत असताना तोच फलंदाज रुपेशला पाहतोय आपण. पहिला चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. तेवढा चांगला फटका कव्हर मध्ये खेळला. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान पुन्हा सिंगल धाव मिळते या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आपल्याला गोवे संघाकडून. एकच धावेवरती समाधान मानावं लागते ते बल्ल्यानी संघाच्या खेळाडूंना. आता मात्र स्ट्रायकेनवरती शाकिब. पुन्हा एकदा कव्हर मध्ये फटका खेचला. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू का थांबू शकत नाही. चांगला फटका वेळेला भेटला शाकिबच्या बॅट मधून. हा आलेला दुसरा चौकार या इनिंग मधला. मागच्या ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवरती सुद्धा एक चौकार पाहिला होता शाकिब याचा. या चेंडूवरती सुद्धा दुसरा चेंडू फेस करत असताना चांगला फटका कव्हर मध्ये 4 धावांसाठी चौकार. चांगली फलंदाजी करत असताना शाकिबला पाहतोय. जशी गोलंदाजी शाकिब याने केले फक्त 3 धावा खर्च करत एका फलंदाजाला बाद केलं होतं शेवटच्या ओव्हर मध्ये. तो शाकिब वन डाऊन साठी आला आणि चांगले 2 चेंडू मध्ये 2 फटके 4 धावांसाठी पाहायला भेटतात. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला फटका खेचला. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. 1 धाव पूर्ण करत असताना या दरम्यान दोन्ही फलंदाज पाहतोय आपण रुपेश आणि शाकिबला पाहतोय.
आता मात्र लाईन पासून भरकडत असताना पाहतोय आपण पंच दंडित करत असताना नो चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. वाईट बॉल असेल. पुन्हा एकदा फुला लेन चेंडू सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. फलंदाज रुपेशला पाहतोय. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज विवेकला पाहतोय आपण. एकशाच्या स्वरूपात धाव बहाल केल्यानंतर निर्धाव चेंडू फेकताना पाहतोय आपण विवेक याला. 2 चेंडू शिल्लक विवेक याच्या गोलंदाजीचे. उचले देण्याचा प्रयत्न होता. लाईन पासून बरकटताना पंच आम्हाला इशारा करतात वाईटचा, म्हणजे अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येते. धाव बहाल करत असताना विवेकला पाहतोय. या ओव्हरचा विचार केला ना तर तब्बल 2 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बहाल करत असताना बल्ल्यानी संघासाठी पाहतोय आपण गोलंदाज विवेक. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफला फटका खेचला. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसेल. चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज रुपेशच्या बॅट मधून आलेला हा खणखणे जास्त षटकार. चांगली फलंदाजी सलामवीर फलंदाजाकडून पाहायला भेटते आपल्या संघासाठी. रुपेश कडून रुपेशचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार पाहिलाय आपण. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. आता मात्र क्षेत्र निवडलंय कव्हर पॉइंट मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक धावतील अडवेल. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा घेत असताना मिळाल्या त्या या 2 धावा. दुसरं षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 26 धावा. एक गडी बाद बल्ल्यानी संघाच्या. दुसरं षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर बल्ल्याने संघाचे धावफलक पाहतोय आपण 26 धावा एक गडी बाद. म्हणजे येणारे 18 चेंडू 31 धावांची गरज असेल विजयासाठी बल्ल्याने संघासाठी. आणि जर सामना जिंकायचा असेल गोवे संघाला तर या धावा डिफेंड कराव्या लागतील गोवे संघाला. नवीन गोलंदाज राकेश. रिवर्सचा पवित्र घेतला होता. रिवर्स इथं सक्सेसफुल
ठरत असताना शाकिबच्या बॅट मधून स्वागत करत असताना पाहतो राकेश असे खेचला येतो षटकार. 18 चेंडू 31 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटतोय. म्हणजे समीकरण राहिलंय येणारे 17 चेंडू 25 धावांची गरज. चांगली फलंदाजी शाकिब कडून पाहतोय, तशीच फलंदाजी रुपेश कडून सुद्धा पाहतोय या सामन्यासाठी. हलक्या हातामध्ये ढकललाय चेंडू लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक येईल एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलोय शाकिब याने. एकच धावेवरती शाकिब समाधान मानत असताना एक मोठा फटका आल्यानंतर सिंगलला प्राधान्य देत असताना पाहतोय शाकिबला. स्ट्रायकर वरती आता मात्र रुपेशला पाहतोय आपण. हलक्या हातामध्ये गलीमधून चेंडू काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आता मात्र सज्ज करण्यात आलेला आहे. म्हणजे फक्त ना फक्त या चेंडूवरती सुद्धा सिंगलच पाहायला भेटते. येणारे 15 चेंडू 23 धावांची गरज विजयासाठी बल्ल्याने संघाला. 3 चेंडू पाहायला भेटतात राकेश याचे या गोलंदाजीमध्ये. कमबॅक करताना पाहतो राकेशला. षटकार आल्यानंतर पुढील 2 चेंडू मध्ये फक्त सिंगल ना सिंगल पाहायला भेटते. थांबलाय गोलंदाज. पायामध्ये चेंडू होता, चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. पॉवर हिटिंग करत असताना फलंदाज शाकिबच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत असा षटकार पाहायला भेटतोय. समीकरण लवकर खुले करत असताना आयोजकांचा वेळ इथं वाचवण्याचा प्रयत्न असेल शाकिबाचा, तेच पाहायला भेटतोय. मोठे फटके वारंवार खेचत असताना आपल्या संघासाठी शाकिब. धावफलक 6 पुढे जात असताना धावफलकावरती धावा 40 धावा म्हणजे 17 धावांची गरज असेल. येणारे 14 चेंडू मध्ये 17 धावांची गरज विजयासाठी बल्ल्यानी संघाला. पुन्हा एकदा शाकिब स्ट्राईक इन वरती. पुन्हा एकदा लाफ केला चेंडू. चेंडू खाली हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल पाहायला भेटला. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आपण 2 मोठे फटके पाहिले होते त्याच फलंदाजाला इथे बाद कर म्हणजे यशस्वी ठरलाय तो गोलंदाज राकेशला मिळालेली ही पहिली सफलता. बल्ल्याने संघाला बसलेला हा दुसरा झटका बसतोय राकेश शाकिबच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती पाहतोय आपण. सिराजला प्राचार्य करण्यात आलाय बल्ल्याने संघाकडून स्ट्राईक एंड वरती. तर गोलंदाज राकेश 5व्या चेंडूवरती सफलता अर्जित केली आहे. तो राकेश शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 1 धावेचा अवधी आणि एकच धावेवरती समाधान मानतोय तो फलंदाज नवीन अल्ला सिराजला पाहतोय. म्हणजे समीकरण येणारे 12 चेंडू 16 धावेंची गरज विजयासाठी बल्ल्यानी संघाला.
नवीन गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघ नायक नीरजने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. चौथं षटक हाताळण्याची. पहिलं षटक फेकलं होतं नीरज याने. धावा खर्च केल्या होत्या 10 आणि एका फलंदाजाला बाद केले होते तोच नीरज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही. थोडीशी उसली दिली होती या चेंडूवरती आणि बेट केले ते फलंदाजाला. निर्धाव चेंडू. चला गोवे संघ जास्त वेळ घेऊ नका. अजूनही 2 सामने कव्हर करायचे. पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू होता. लेग फोरची अपील इथे. अपील आणि अपील इथे उचलून धरत असताना हिट विकेटच्या स्वरूप त्रिफला चीज झालेला आहे. बॉडीवरती चेंडू अदलून यष्ट्यांवरती अदललाय आणि इथे फलंदाज बाद झालाय. अजून एक झटका बसतो बल्ल्यानी संघाला. फलंदाज सिराजच्या स्वरूपामध्ये बसलेला हा तिसरा झटका. हॅलो. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती पाहतोय आपण सलमानला स्ट्राईक एंड वरती. तर गोलंदाजीवरती गोलंदाज नीरज. खूप चांगली कामगिरी नीरज कडून पाहायला भेटते. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाही. एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो नीरज. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा उचलू देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गलीमध्ये तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. अजून एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो. गोलंदाज पाहतोय कमबॅक करताना नीरजला पाहतोय. संघाचा संघनायक कसा असावा याचं प्रात्यक्षिक देत असताना नीरजने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि जबाबदारीने गोलंदाजी करत असताना 3 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज नीरजला पाहतोय आपण. तर नॉन स्ट्रायकरवरती सलामीवीर फलंदाज अजूनही वाट पाहतोय. रुपेशला पाहतोय. क्षमता आहे रुपेश मध्ये मोठे फटके खेळायचे, परंतु आलेला फलंदाज त्याला साथ लाभत नाहीये. हेच बल्ल्याने संघाचं दुःख असेल. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद करण्याशी ठरलाय तो नीरज. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती या स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक संपादित होईल का पाहूया या पुढील चेंडूवरती. पहिली हॅट्रिकचा विचार केला तर मनीषच्या नावावरती आहे. कालचा विचार केला तर संदेश साई संघाच्या संदेशच्या नावावरती दुसरी विकेट हॅट्रिक आहे आणि तिसरी हॅट्रिक या चेंडूवरती पाहायला भेटेल. लॉफ केला चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सज्ज आणि तिसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली पाहायला भेटते आपल्याला. गोलंदाज नीरज पाटीलच्या नावावरती. चांगली गोलंदाजी नीरज पाटील याची. 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद करत तिसरी विकेट हॅट्रिक इथे संपादित करत असताना आपल्या नावावरती या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक नीरजच्या नावावरती. चांगली गोलंदाजी तेवढीच खराब फलंदाजी पाहायला भेटते.
नवीन फलंदाज आदिर सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. सिंगल धाव आणि फक्त सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला येणारे 7 चेंडू, 15 धाव्यांची गरज विजयासाठी. बल्ले आणि संघाला कमबॅक करणारी गोलंदाजी. 12 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज असताना कुठे येऊन ठेपलाय सामना. येणारे 7 चेंडू, 15 धाव्यांची गरज. हवेमध्ये चेंडू, गळीमधून चेंडू खेळून काढलाय, चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडू जो तो सीमारेषा पार 4 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येत असताना बल्ल्यानी संघासाठी आलेला हा आशेचा किरण पाहायला भेटतोय 4 धावांसाठी. चौकार म्हणजे समीकरण राहिले येणारे 6 चेंडू, 11 धाव्यांची गरज विजयासाठी. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल गोवे संघाकडून. या ओव्हरमध्ये गोलंदाजी तर खूप चांगली पाहायला भेटली होती, परंतु या शेवटच्या चेंडूवरती चुकी घडली, चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज सज्ज झालाय तो अनुजला पाहतोय आपण. येणारे 6 चेंडू, 11 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. तर हा सामना गोवे संघाला जिंकायचा असेल तर या अनुजला 6 चेंडू मध्ये 11 धावा डिफेंड कराव्या लागतील. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय ते या ओव्हर मध्ये. 6 चेंडू, 11 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग वरती फलंदाज अधीरला पाहतोय, तो नॉन स्ट्रायकिंग वरती सलामीर फलंदाज अजूनही मैदानावरती रुपेशला पाहतोय नॉन स्ट्रायकिंग वरती. एक सामना जिंकून कातगाव संघ पुढे सरकला. सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये वाट पाहत असेल कोणता संघ येतोय त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी. ते सुद्धा सज्ज झालेत हे सामना पाहण्यासाठी. 6 बॉल 11 धाव्यांची गरज. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलेत. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला भेटतोय. अनुजच्या विरुद्ध आलेला हा खणखण जसा मिड विकेटच्या दिशेने षटकार पाहायला भेटतोय. स्वागत केले अनुजाच्या पहिल्या चेंडूवरती. 6 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटतोय. आता समीकरण राहिले येणारे 5 चेंडू, 5 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा अनुज सज्ज झालाय. बीमर चेंडू पाहायला भेटतो. 9चा इशारा, 9+4 म्हणजे या नशिबाच्या 5 धावा आणि इथे सामना विजय होतोय. बल्ल्यानी संघ पाहतोय आपण. बल्ल्यानी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक, जय पारदेव. गोवे संघ कुठे चुकलं हे पाहा आणि पुन्हा एकदा सज्ज व्हा चांगल्या जोशाने पुढील स्पर्धेमध्ये. त्यासाठी आपल्याला धन्यवाद.
चुकी चुकी आणि चुकी